तुझ्यासाठी छोटी केली आहे मी शेंगाची बघी. अचानक गॅस संपल्यामुळं ना माझे खरंच खूप फजिती उठली. फजिती म्हणजे काय की शनिवारी गॅस संपला आणि रविवारी तर भेटत नाही, भेटणार तर सोमवारी. गावाकडं अर्धा असतो पण ते गावाकडं पण दिवस दिवस लाईट जाते, तिकडं पण स्वयंपाकाला लागतं. तर इंडक्शन फ्रेंडनं दिलं होतं, त्यावरती ना प्लेन बुडाचे भांडे लागतात, जे की आपल्याकडे नाहीच तर आपण भांडे कशाला तसे ठेवतोय. तर माझ्याकडे फक्त स्टीलचं कुकर आणि एक आपला नॉनस्टिकचा तवा, ह्या दोनच वस्तू त्यावरती चांगल्या म्हणजे चालत होत्या. तर मग मी विचार केला आता भाजी कुकरमध्ये सुकी कशी बनवणार, आणि त्यापेक्षा विचार केला की शेंगदाणे सकाळ सकाळी भाजून घेतले आणि म्हणलं आज शेंगाच्या पोळ्या मस्त तूप लावून रोल करून त्यांच्या डब्यामध्ये द्यावं, आणि घरी सुद्धा ते तूप दूध पोळी खातील ना, किंवा असंच रोल करून खातील. ह्याच विचार करून मग मी शेंगाच्या पोळ्या बनवायला सुरुवात केली. छोट्या छोट्याच बनवल्या, छान असं तेल तूप लावून भाजून घेत होती. तर जितक्या कडक छान भाजतील ना तितक्या छान शेंगाच्या पोळ्या टिकतात सुद्धा जास्त दिवस, आणि चवीला सुद्धा छान खमंग लागतात. म्हणून मी चांगल्या कडक भाजत होती. या ठिकाणी बंद चालू बटन करत होती सारखं, म्हणजे जास्त तवा तापत होता, यावर करपेल असं मला वाटत होतं. आणि मग लाडूला डब्याला, समर्थला डब्याला, आणि त्यानंतर मग आहो सुद्धा गावाकडून निघाले. तर आज सिलेंडर भेटतंय, तर सोमवारचं सकाळ सकाळी ती सिलेंडर परत धार काढली ननंदबाईने की दूध, शेवग्याच्या शेंगा, हे जे काय आपलं माळात जे काय भेटेल तेवढं सगळं घेऊन येणार होते. तर जास्त असं सारण भरून मी छान मोठ्या मोठ्या पोळ्या करणार होती, 1 किंवा 2, कारण की समर्थ मला अर्धीच दे, मला एकच दे असा करतो. आणि मग पोट भरत नाही, शाळेत खेळतात, चालणं फिरणं, त्याच्यासाठी ना त्याच्या डब्याला दररोज जरी असलं आणि कधीही असो, मी थोडंसं जास्त कणिक घेऊन मोठी चांगली गहू चपाती किंवा पोळी शेंगाची बनवत असते. तर आता मी त्याच पद्धतीने त्याच्यासाठी एक बनवत आहे या ठिकाणी. आणि सारणसुद्धा मी घाई गडबडीनं, कारण इथं सुद्धा सारखं लाईट जाते, लाईट गेली तर मला भीती होती. कमीत कमी 3 तरी शेंगाच्या पोळ्या बनल्या पाहिजे. लाईट गेली तर मी काय करू. तरी माझी बाजूवाली जी प्रिया आहे, तर त्यांनी बाहेर सिलेंडर ठेवून गेला होता. कोण करतं एवढं कोणासाठी सांगा तुम्ही. आता मी 4 वर्ष झालं राहते, तर पहिल्यांदाच मला असा अनुभव आला की तिचा स्वयंपाक झाला, मी करून देते म्हणले. मी म्हणले नकोच, म्हणलं मी याच्यावर होते का बघते. तर त्याच्यावर जर नाही झालं तर माझा सिलेंडर जोडा, म्हणून तिने तिचा गॅसचा सिलेंडर काढून बाहेर आणून ठेवला होता माझ्यासाठी. पण इथं मला छानपैकी पोळ्या जमल्या, त्यामुळे मग मी सिलेंडर काही तिचा वापरला नाही. पण जे आपल्यासाठी एवढं करतात हेच खरंच खूप मोठी गोष्ट आहे बरं का. रक्ताचं नातं नसताना सुद्धा आपल्यासाठी एवढं सगळं करतात ना, खरंच खूप भारी वाटतं. आणि मला राहायला येऊन तर असं किती झालंय, मी जरी मार्चमध्ये मी इकडं राहायला आली असेल तर 3 महिने मी गावाकडेच होते. हे जून आणि हे जुलैचे 15 दिवस, अगदी 1.5 महिनेच आम्ही सोबत राहिलेलो आहे. त्यात सुद्धा शनिवार रविवार मी गावाकडे जात असते, आणि ते सुद्धा शनिवार रविवार गावाकडे जातात. त्यानंतर इथं मी समर्थाचा लगेच डबा बनवायला भरायला सुरुवात केली. रोल करून त्याला खायला सुद्धा द्यायचं होतं मला, आणि डब्यात सुद्धा मी रोलच करून घालणार होती. मध्ये जाऊन लाडूला सोडून आले. आता इथं मी लावते आणि मसूर डाळ मिक्स करून लावले. वरण भात बनवता येईल पालक्याचं, छान असं गरगटा वरण. 9:30-10 वाजेपर्यंत आहो आले. दूध, शेवग्याच्या शेंगा आणि सिलेंडर. तर मग मी दूध आणि शेवग्याच्या शेंगा वरती घेऊन आले. आहो सिलेंडर घेऊन येत आहेत पाठीमागून. दूध आणि शेवग्याच्या शेंगा मी वरती आणले, आहो आणते सिलेंडर घ्यायला आले. मी आता शाळेतून आले आल्या पप्पाला अभ्यास दाखवतोय. आज काय शिकवलं बाळा? शी काढायला शिकवलं. किती खुश झाला माहितीये का, पप्पाला गॅलरीत बोलव म्हणला. कसलं वारं वाजतंय बघा. दरवाजा लावू, दोघं बसून सांगते तुम्हाला. वारं कसलंय. पप्पाला काम असते बाळा, गावाकडे जावं लागतंय. आपण जाऊ की सुट्टी झाल्यावर, सुट्टी झाल्यावर जाऊ आपण. पप्पाला पण आहे शेंगापोली, पप्पानं पण खाल्ली की शेंगापोली. तू विचारलं का पप्पानं जेवलं का, पप्पा काय खाल्लं तुम्ही? दादा कसं विचारते पप्पाला, तू नाही विचारत. छोटा आहे का तू अजून? पप्पा पप्पा तुमच्यात मांजर आहे का? आमच्यात मांजरच नाही आहे ना रे.
कसं बोलायला बघा, शेजाऱ्याला बोलले म्हणते पप्पा तुमच्यात मांजर आहे का? तर हीच मांजर आहे, ह्याच मांजराला दूध लय लागते. म्याव करते झोपीतून उठल्या. कस करते? म्याव. तरी बघ तुझ्यासाठी छोटी केली मी शेंगाची, बघी हे बघ छुटकू केली. रोल करून देऊ का? आता वाजलेत 2:30. आहूनला पाठवलं आणि त्यानंतर मग आता लगेच 3ला बस येते समोरची. तर त्याच्यासाठी नाश्त्याच्या तयारीला लागले. त्यामध्ये बनवणार आहे दुधातला छान असा शिरा. वेगळं वेगळं काहीतरी, दररोज सेम सेम नको. आठवड्यात एकदा गोड देते आणि मग बाकीचे दिवस तिखट. तर बारीक रवा आहे, अगोदर छान भाजून घेते. समोरच्या डब्यासाठी मस्त असा दुधातला शिरा. रवा छान भाजून घेतला, मी तुम्हाला दाखवले. तर आता टाकले मी यात साखर. बदाम हे काय टाकलं तर का बाजूला ठेवतो, तो खात नाही, त्यामुळे मग मी म्हणलं टाकायचंच नाही आज. जास्त गोड नाही केला, सप्पक. छान लुसलुशीत शिरा झालाय, चला दाखवते. शिरा आता डबा भरायचा. समर्थसाठी डबा तयार आहे. त्याच्यामध्ये शिरा घातला आणि ह्या छोटूशा डब्यामध्ये थोडासा शेव. आता तो डायरेक्ट 6ला घरी येतो. म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत कंटिन्यू त्याच्या शाळा, ट्युशन सगळं चालू असतं. त्यामुळे मी त्याला ना 3 वाजता ताजं असं जेवायला देते. म्हणजे तेवढंच पुढे आणखीन त्याचे 2-3 तास चांगले जातील.